आज आपण भेटलो आहोत इंडियन पोस्टच्या ग्रामीण डाक सेवक GDS या पोस्ट बद्दल आणि आलेल्या ऍड बद्दल माहिती घेण्यासाठी. एका सिंपलच्या शब्दात सांगतो मी तुम्हाला, अभ्यास करत करत जर पैसे कमवायचे असतील, पार्ट टाइम जॉब करायचा असेल तर 4 ते 5 तासाचा जॉब, गव्हर्नमेंट जॉब 4 ते 5 तासाचा करायचा असेल, त्यासोबत नवीन अभ्यास करताना एक मोठ्या पोस्टसाठी, MPSC साठी, कंबाईनसाठी, राज्यसेवेसाठी, UPSC साठी अभ्यास करायचा असेल तर फॉर्म भरा. क्लिअर आहे? काय आहे बघूया. खूप जणाला माहिती पण असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आहे. काय आहे पूर्ण ऍड, त्याच्यामधले पद काय आहेत, पदांचे कार्यभार काय आहेत, किती पेमेंट भेटेल, कुठे जॉब करावा लागेल, सगळी माहिती या पूर्ण सेशन मध्ये तुम्हाला भेटेल. काय आहे, भरती करणारी संस्था कुठली? डाक विभाग, भारत सरकार, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. कोणाचा आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. बरोबर आहे. पदांची नावं काय? ब्रांच पोस्ट मास्टर BPM, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक, 3 पद आहेत. बरोबर, 3 पदांसाठीची काय ऍड आहे, परीक्षा नाहीये. त्यानंतर एकूण रिक्त पदे किती? 28,636 पद आहेत. 28,636 पद पूर्ण रिक्त आहेत. याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे, तो नंतर थोड्या वेळाने सांगेल मी. कंटिन्यू बघा, का बरं, तुमच्यासाठी गरजेचं आहे. तो ट्विस्ट काय ते ऐकण्यासाठी कंटिन्यू बघावं लागेल. आता शैक्षणिक पात्रता काय? फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे. बरोबर, त्याच्यामध्ये पण आणखी काय ऍडिशन पाहिजे? 10वी उत्तीर्णता आहे. माध्यमिक शाळा परीक्षा कुठली? SSC उत्तीर्ण पाहिजे. कुठल्या बोर्डातून आहेत त्याचं काही कन्सर्न नाहीये, तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात का नाही एवढंच बघितलं जाईल. 10th पास पाहिजे. मेरिट निवड पद्धत कशी? मेरिट लिस्ट नुसार ज्याचे मार्क जास्त त्याला जॉब भेटेल. बरोबर, ज्याचे मार्क 10वीच्या गुणांवर आधारित आहे, 10वीच्या गुणांवर आधारित आहे, मार्कवर आधारित आहे. म्हणजे पर्सेंटेज जेवढे जास्त तेवढी लागण्याची शक्यता जास्त. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. बरोबर आहे. नोंदणी कालावधी किती? 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी, रजिस्ट्रेशन. बरोबर, अर्ज भरण्याचं. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही त्याच्यावर अर्ज भरू शकता. म्हणजे अजून 4-5 दिवस आहेत, 4 दिवस आहेत. चला बघूया काय आहे नोकरीचे स्वरूप, जबाबदाऱ्या काय काय आहेत बघूया. अर्ज करण्यापूर्वी पदाची भूमिका समजावून घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपण अर्ज GDS साठी भरतो आहोत, 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी भरतो आहोत. आपल्याला असं काही वाटायला नको की आयुष्यभराची रोटी आहे का? नाही, हा पार्ट टाइम जॉब आहे. बरोबर आहे, पार्ट टाइम जॉब आहे. सांगतो तुम्हाला कसं आहे ते बघा. ब्रांच पोस्ट मास्टर पहिली पोस्ट आहे. आता ब्रांच पोस्ट मास्टर हे पोस्ट ऑफिसमध्ये ब्रांच ऑफिसर म्हणून काम करतील. बरं, पोस्ट ऑफिसमध्ये ब्रांच ऑफिसमध्ये काम करतील. प्रमुख अधिकारी असतात. हे कोण असतात? प्रमुख अधिकारी. त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या काय आहेत बघा रे. जबाबदाऱ्या पण ऐकून घ्या, म्हणजे तुम्ही जे जॉब करायचा विचार करताय त्याच्या जबाबदाऱ्या माहिती असणं गरजेचं असतं. दैनंदिन टपाल व्यवहार तसेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक संबंधित सेवा सुरळीतपणे चालवणे, म्हणजे पोस्टाचा कारभार नियर अबाउट तुमच्या हातात आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये टपाल व्यवहार जातायत का नाही, येणारे टपाल व्यवस्थित हेड ऑफिसला पाठवणे आणि त्यानंतरचे जे जाणार आहेत गावात ते वितरित करणं, ते पण काम तुमचंच असेल. बरोबर आहे, म्हणजे तुमच्या हाताखाली जे असतील लोक त्यांचं. त्यासोबत पेमेंट बँक, जी पोस्टाची बँक आहे, बरोबर आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, याचं पण कामं तुम्हाला करावे लागतील. आफ्टर दॅट विविध सरकारी योजना प्रचारित करणे, टपाल विभागाच्या उत्पादनाचे विपणन करणे म्हणजे मार्केटिंग करणे. बरोबर आहे. आणि आवश्यक नोंदी आणि रेकॉर्ड ठेवणे, म्हणजे पोस्टाचे वेगवेगळे प्रोडक्ट असतात. पोस्टल FD वगैरे, अशा RD वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात. त्याचा मार्केटिंग करणं, लोकांना समजावून सांगणं, त्याचे काय घेणं, अकाउंट्स घेणं, हे पण काम तुमच्याकडे असेल. आता बघा, हे झाले याचे व्यवस्थापन. आता व्यवस्थापनाच्या याच्यामध्ये तुमच्याकडे काय काम आहेत? इतर कर्मचारी असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये असिस्टंट ब्रांच मॅनेजर, असिस्टंट पोस्ट मास्टर, बरोबर आहे, ब्रांच पोस्ट मास्टर यांच्या कामावर देखरेख ठेवणे, लोकांच्या कामावर देखरेख ठेवायचं आहे. त्यात एक हाती चालणाऱ्या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये टपाल वितरणासह सर्व कामाची जबाबदारी BMP असेल. आता जर तुम्ही एक हाती जर असाल, म्हणजे एका पोस्ट ऑफिसमध्ये, ब्रांच ऑफिसमध्ये तुम्ही एकटेच असाल, हे गावाकडचं पोस्ट ऑफिस आहे छोटंसं, बरोबर आहे, त्याचं जर एकटेच असाल तर सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्याच आहेत, बाकी कोणी त्याच्यात नाहीये. जर तुमच्या हाताखाली कोणी असेल तर त्यांच्यात देखरेख ठेवायचंय. जर नसेल तर तुम्हाला सगळी कामं ही तुम्हालाच करायची आहेत. म्हणजे 4 तासाचा जॉब आहे, पण सगळी कामं तुम्हालाच करायची. बरोबर आहे. निवासी अट, हो, तुम्हाला ज्या गावात पोस्टिंग भेटेल, रूरल एरियामध्ये पोस्टिंग आहे, अर्बन एरियामध्ये नाहीये, खेडेगावात पोस्टिंग भेटते. म्हणजे शहराजवळचे जे खेडेगाव आहेत तिथं
5,000 7,000 2,000 3,000ची वस्ती आहे, त्या वस्तीवर पोस्ट ऑफिस असलं तिथं तुम्हाला पोस्टिंग भेटते, म्हणजे रिलॅक्स लाईफ आहे. बघा, प्रोज अँड कॉन्स सगळ्याच गोष्टीचे आहेत. रिलॅक्स लाईफ आहे, तुम्ही तिथं तुमचा 4 तासाचा 5 तासाचा वेळ काढून त्याच्यानंतरचा वेळ जो आहे 24 तासामधला 18-19 तास झोपण्याचे वगळले तर 12-13 तास तुम्ही अभ्यास करू शकता. अशा टाईपची पोस्ट आहे, बरोबर आहे. पैसा पण आणि अभ्यास पण. बघा, त्यानंतर व्हिलेजमध्ये पोस्टिंग राहणे, तिथं राहणं तुम्हाला कंपल्सरी आहे. सॅटर्डे संडेचा ऑफ असेल किंवा संडेचा ऑफ असेल तर त्या पोस्टच्या नियमानुसार 1 दिवसाचा ऑफ असेल किंवा 2 दिवसाचा ऑफ असेल तर तुम्हाला घरी येता येईल. ओके, आफ्टर दॅट आता असिस्टंट ब्रांच मॅनेजर हे पोस्ट मास्टरचे यांना पोस्ट ऑफिसमध्ये कामकाज सुरळीत चालण्यास मदत करतात, बाकी काही नाही. याच्यात ब्रांच मॅनेजरच्या खालचं काय असिस्टंट ब्रांच मॅनेजर. मुख्य जबाबदाऱ्या तिकिटे स्टेशनरी विक्री करणे, म्हणजे पोस्टाची तिकिटे आहेत, पोस्ट कार्ड आहेत, लिफाफा आहेत, पुन्हा आणखी त्याला आपण आंतरदेशीय कार्ड म्हणतो, ते सगळ्या गोष्टीची विक्री करणे. टपाल वितरण करणे, म्हणजे तुम्हाला टपाल वाटायचे पण आहेत. दारापर्यंत टपाल पोहोचवणे, म्हणजे आपण पोस्टमन ज्याला म्हणतो ते काम असतं यांचं बेसिकली. बँकिंग कामकाजामध्ये इंडियन पोस्ट बँक अंतर्गत ठेव, डिपॉझिट, देयक, बरोबर, पेमेंट, डिपॉझिट घेणं, पेमेंट देणं या प्रक्रियेत मदत करणं कोणाला, बीएमपी ला, बरोबर आहे. त्यानंतर लवचिक भूमिका, बीएमपी अनुपस्थित असताना त्याची जबाबदारी पूर्णपणे एबीएमपी ला सांभाळावी लागते. निवासासंबंधी तोच अट आहे, संबंधित अधिकाऱ्याला त्या गावामध्ये प्रेझेंट राहणं नोकरीच्या दिवशी गरजेचं आहे, बरोबर आहे. आफ्टर दॅट सगळ्यात शेवटची पोस्ट डाकसेवक. डाकसेवक काय, टपाल कार्यालयात एचओ, उपटपाल कार्यालयात एसओ किंवा रेल मेल यांच्यासारख्या विभागीय कार्यालयामध्ये कार्यरत असतात, बरोबर आहे. विभागीय कार्यालयामध्ये कार्यरत. मुख्य जबाबदाऱ्या टपाल तिकिटांची विक्री करणे, टपाल वितरण करणे, असे सगळे वेगवेगळे जे मॅनेजमेंटचे वितरणाचे काम आहेत, मार्केटिंगचे काम आहेत. आणि टपाल पिशव्या स्वीकारणे, पाठवणे, म्हणजे कायद्याने बेसिकली पोस्ट ऑफिस मधलं ऍज अ पोस्टमन काम करणं, यासारख्या सगळं काम यांना पण आहेत, बरोबर आहे. टपाला छाननी करणं, कुठल्या गावाला कुठलं त्याची छाननी सॉर्टिंग वगैरे करणं हे पण त्यांच्याकडेच असेल. पोस्टमास्टर उपपोस्टमास्टर यांना सहाय्य करणं, बरोबर आहे. पोस्टमास्टर आणि उपपोस्टमास्टर यांना सहाय्य करणं पण याचं काम असेल. निवासी अट तीच आहे, क्षेत्रात राहणे बंधनकारक आहे, बरोबर आहे. त्या क्षेत्रात राहणं बंधनकारक आहे. आता एकूण रिक्त पदे ही जी आहेत सांगितलेली 28,636 ही आहेत ओव्हरऑल इंडियासाठी, भारतासाठी, बरोबर आहे, इंडियासाठी. पण महाराष्ट्रासाठी काय आहेत, 3,460 पद आहेत. बघा रे, संख्या मोठी आहे बरं का, 3,460, 3,460 पद आहेत, बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं मेरिट वाईज लिस्ट आहे, परीक्षा नाहीये, परीक्षा नाहीये. जर तुम्हाला जॉब करायचा असेल, त्यासोबत अभ्यास करायचा असेल, काय फायनान्शियल कंडिशन मध्ये थोडीशी चढउतार असेल तर तुम्ही ही गोष्ट करू शकता, बरोबर आहे. त्या पोस्टला नाही म्हणायचं नाही. आता जीडीएस भरतीच्या 2026 साठीचे पात्रतेचे निकष काय, बरं, डाक विभागात पात्रतेसंबंधी अत्यंत काटेकोर आहे. 26 फेब्रुवारी 2026 ला या तारखेपर्यंत उमेदवारांनी खालील सर्व निकष पूर्ण केलेले असावेत. काय निकष आहेत बघूया आता. बघा, शैक्षणिक पात्रता, मान्यता प्राप्त बोर्डाची माध्यमिक शाळा परीक्षा 10वी, इयत्ता 10वी, उत्तीर्ण प्रमाणपत्र असावं त्याच्याकडं, 10वीचं सनद, बरोबर आहे. उत्तीर्ण प्रमाणपत्र मार्कशीट सोबत त्याची सनद पण असावी, बरोबर आहे. आता हे दोन गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. सनद वेगळी असते, बरोबर, सर्टिफिकेट वेगळं असतं आणि तुमचं मार्कशीट वेगळी असते. ते दोन्ही पण गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. गणित व इंग्रजी या विषयात उत्तीर्ण गुण आवश्यक असणे गरजेचे आहेत. ऍज पर क्रायटेरिया गणित आणि याच्यामध्ये नापास असून चालत नाही, त्याच्यामध्ये उत्तीर्णच असणं आवश्यक आहे इंग्रजीमध्ये. स्थानिक भाषा, आता याच्यामध्ये ते 3,000 पोस्टच का बरं आहेत, बरोबर आहे. आणि याच्यासाठी तुम्हीच क्रायटेरिया, सेंट्रल लेवलचा जॉब आहे, बरोबर आहे, सेंट्रल लेवलचा जॉब आहे. पण काय याच्यामध्ये ट्विस्ट आहे बघा, इथं फक्त मराठी बोलच अप्लाय करू शकतात. का बरं, की स्थानिक भाषा काय कंपल्सरी आहे. अर्ज केलेल्या पोस्टल सर्कलची स्थानिक भाषा किमान इयत्ता 10वी पर्यंत अनिवार्य आहे किंवा ऐच्छिक विषय म्हणून शिकलेली अनिवार्यता आहे, जसं शिकलेली असावी. म्हणजे मराठी सब्जेक्ट कंपल्सरी आहे तुमचं 10वी पर्यंत. जर असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता महाराष्ट्र सर्कलसाठी, बरोबर आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र सर्कलसाठी अर्ज करताना मराठी कोकणी ही भाषा, मराठी किंवा कोकणी, कोकणासाठी अर्ज करत असाल तर कोकणी पण 10वी पर्यंत शिकलेली असणे आवश्यक आहे, बरोबर आहे. 10वी मराठीच बेसिकली, कोकणीचं काही कन्सर्न येत नाही, बरोबर आहे. म्हणजे तिकडे पण कोकणात पण 10वी पर्यंत मराठी शिकवतात, बरोबर. मराठी किंवा कोकणी ही भाषा 10वी पर्यंत शिकलेली असावे असं याचा कन्सर्न आहे, बरोबर आहे.
त्यानंतर इतर आवश्यक अटी. काय आवश्यक अटी आहेत? संगणक ज्ञान, स्मार्टफोन, लॅपटॉप वापरण्याची मूलभूत क्षमता असावी. त्याच्यामध्ये सायकल चालवण्याचं ज्ञान असावं. सर्व जीडीएस पदांसाठी सायकल चालवणे अनिवार्य आहे. तुम्हाला सायकल चालवता येणं असं आवश्यक आहे. स्कूटर, मोटरसायकल चालवणे ग्राह्य धरले जातं. सायकल येत नसेल, मोटरसायकल वगैरे चालवता येतं, त्यात सायकल येते म्हणल्यावर हे पण येणारच. बरोबर आहे. उपजीविकेचे साधन. आता बघा, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. जीडीएस हे उत्पन्न पूरक स्वरूपाचे असल्याने उमेदवाराकडे स्वतःच्या उपजीविकेसाठी पुरेसे साधन असणे आवश्यक आहे. म्हणजे याला तुम्ही काय ग्राह्य धरू नका असं बोलत नाहीयेत, हे मुद्दा आहे फक्त. बरोबर आहे. काय ग्राह्य करू नका? तुमच्या उपजीविकेचं साधन म्हणून ग्राह्य करू नका. हा पार्ट टाइम जॉब आहे. बरोबर आहे. तुमच्याकडे स्वतःचं साधन असावं. आता ऍज अ स्टुडंट फेजमध्ये असाल, जर प्रिपरेशन करत असाल, तर तुम्ही हे काय करू शकता, काय ऍक्सेप्ट करू शकता ऍज अ सेकंडरी इन्कम म्हणून. तुमचं जोपर्यंत पोस्ट लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला पोस्ट लागत नाही तोपर्यंत तुम्ही याचं काय करू शकता, ऍडजस्टमेंट करू शकता. आता बघा याच्यामध्ये काय पण आणखी वयोमर्यादा काय. किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि मॅक्सिमम 40 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता. वयोमर्यादित सवलती, SC ST 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष, पीडब्ल्यूडी 10 वर्ष, पीडब्ल्यू ओबीसी 13 वर्ष, ऍज पर द कन्सर्न. बरोबर, जे क्रायटेरिया दिले असतील त्या पद्धतीने असेल. आफ्टर दॅट वेतन रचना कशी आहे बघा रे, सगळ्यात महत्वाचं पैसे कसे भेटणार आहेत. बरोबर, जीडीएस कर्मचाऱ्यांना TRCA टाइम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स भेटतो. बरोबर आहे. प्लस महागाई भत्ता, डिअरनेस अलाउन्स पण भेटतो, DA भेटतो. आता कामाचे तास किती आहेत? 4 ते 5 तास. आता याच्यापेक्षा जर जास्त झाली तर त्याचं एक्स्ट्रा वर्क साठीचे पण कामाचे तास भेटतीलच. आता बघा रे, BMP ला 12,000 बेसिक सॅलरी आहे. त्याच्यासोबत DA ही 60% असतो बेसिक सॅलरीच्या. बरोबर, 60% असतो बेसिक सॅलरीच्या. म्हणजे 12,000 प्लस 60% म्हणलं 12,000चे तर 7,200 होतात. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या हातात इन हँड सॅलरी BMP साठी 19,200 येईल. 19,200 येईल. बरोबर आहे. 19,200 तुमची इन हँड सॅलरी असेल. आणि तुम्ही राहता कुठे लक्षात ठेवा, तुम्ही खेड्यात राहताय. बरोबर आहे. तिथे 19,000 खर्च करणं पण मुश्किल होऊन जाईल तुम्हाला. म्हणजे त्यातले 10,000 बी तुमच्याकडून नीट व्यवस्थित खर्च होणार नाहीत. सेव्हिंग पण होईल, अभ्यास पण होईल. बरोबर आहे. आणि आजकाल शहरात राहूनच अभ्यास करावा असं काही नाहीये. बरोबर आहे. तुम्ही ऑनलाईन खेडेपाड्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला ऑनलाईन तिथं कव्हरेज वगैरे सगळ्या काही गोष्टी आहेत, व्यवस्थित आहे. तुम्ही ऑनलाईन सुद्धा शिकू शकता. बरोबर आहे. म्हणजे शिकता शिकता कमवायची संधी आहे. बरोबर आहे. वरील रक्कम ही मूलभूत स्लॅब आहे. DA जोडल्या प्रत्यक्ष इनहँड सॅलरी लक्षणीयरित्या वाढते. म्हणजे किती वाढ? BMP ला नियर अबाउट 19,000 पर्यंत जाईल, 19-20 हजारापर्यंत जाईल. आणि जीडीएस कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटी सर्व्हिस डिस्चार्ज बेनिफिट स्कीम मध्ये अंतर्गत संरक्षण केले जाते. म्हणजे तुम्ही हे पूर्ण करताना तुम्ही ग्रॅज्युएटी पण तुम्हाला भेटेल. तुम्ही डिस्चार्ज झाल्यानंतर, तुम्ही त्याचं सोडल्यानंतर तर स्कीम अंतर्गत तुम्हाला काही रक्कम सुद्धा दिली जाईल, असं यांचं म्हणणं आहे. बरोबर. आता बघूया निवड प्रक्रिया. काय निवड प्रक्रिया? परीक्षा नाहीये, थेट मेरिट बेसवर आहे. 10वीच्या मार्कावर कन्सर्न असलेली परीक्षा आहे. बरोबर. 2026 पूर्णपणे स्वयंचलित ऑटोमेटेड असून पारदर्शकता सुनिश्चितपणे राबवण्यासाठी करण्यात येते. पारदर्शकता पूर्णपणे, कारण की जसे तुम्ही मार्क टाकाल त्यानुसार मेरिट लागेल. कोणाची परीक्षाच नाहीये, कन्सर्नच नाही. बरोबर आहे. काही घोटाळे व्हायचा कन्सर्नच नाहीये. बरोबर. त्यानंतर कोणतीही लेखी परीक्षा नाही, फक्त 10वीच्या गुणावर आधारित मेरिट लिस्ट असेल. 10वीच्या मार्कवर आधारितच आहे. सिंपलची गोष्ट, परीक्षा नाही, काही नाही. आता कसा करायला अर्ज? अधिकृत वेबसाईट आहे इंडियन पोस्ट GDS online.gov.in. व्यवस्थित लिहून घ्या. काय? इंडियन पोस्ट STTP इंडियन पोस्ट GDS online.gov.in. बरोबर आहे. फॉर्म भरताना या वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला. तिथं रजिस्ट्रेशन करायचंय, लॉग इन करून अर्ज भरायचा आहे. फोटो, स्वाक्षरी, स्वतःची फोटो, स्वाक्षरी ऍज पर द त्यांच्या कन्सर्न नुसार जसं जसं असेल. आणि 10वीचं प्रमाणपत्र अपलोड करायचं. शुल्क भरणे लागू असल्यास. बरोबर आहे. शुल्क पण भरायचंय काय असेल तर. बरोबर आहे. अर्ज सबमिट करून प्रिंटची PDF सेव्ह करून ठेवायची आहे. त्या अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचं प्रिंट म्हणायचं, त्याच्यानंतर त्याची PDF सुद्धा सेव्ह करून ठेवायची. आता अर्ज कसं करायचा बघा. हे तुम्ही ओपन केल्यानंतर त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला असा सरफेस येईल. बरोबर, असा सरफेस येईल. इथं क्लिक हिअर म्हणायचं. इथं क्लिक हिअर म्हणलं तुम्ही की पुन्हा तुम्हाला अशी विंडो दिसेल. इथं क्लिक हिअर टू रजिस्टर म्हणायचं. पहिल्यांदा रजिस्टर करायचं आणि त्यानंतर अप्लाय करायचं. बरोबर आहे. अशा 2 स्टेप केल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन पूर्ण भरायची.
सोबत ठेवताना 10वीचं सर्टिफिकेट, तुमचा फोटो, तुमची साईनची सगळ्याच्या PDF जवळ ठेवा. जेपीजी इमेजमध्ये पाहिजे असेल तर जेपीजी इमेज पण जवळ ठेवा. त्या क्रायटेरियामध्ये त्याचं कन्वर्ट करून घ्या. कॅनवाला किंवा कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ते कन्वर्ट करून इझिली भेटतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत कशासाठीच्या? पोस्टासाठीच्या. बरोबर आहे. डाक सेवक ही चांगली संधी आहे तुमच्या सर्वांसाठी अभ्यास करत करत कमवण्याची. बरोबर आहे. अशाच वेगवेगळ्या पोस्ट घेऊन, वेगवेगळ्या अपडेट्स घेऊन शाश्वतच्या या चॅनलवर मी तुमचं पुन्हा वापस तुम्हाला भेटायला नक्कीच येईल. धन्यवाद.